महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला, प्रत्येक अहिल्या माईच्या लेकीला हा निर्वाणीचा जय मल्हार. धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न हा आमच्या जीवन मरणाचा, जिव्हाळ्याचा प्रश्न गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं आम्ही लढतोय. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, लेकरा बाळांच्या भविष्याची लढाई आहे. त्याच्यापेक्षा मोठी म्हणजे आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आंदोलन झाली, इतिहास भरपूर झाला, सांगणं भरपूर झालं. 21 जानेवारीला आम्ही आंदोलन पुकारलं. मी याच्यामुळे सांगतोय आता की तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की आमचा स्वाभिमान दुखावला गेलाय, स्वाभिमानाला दिवचलं, तोपर्यंत तुम्ही हलक्यात घेता सगळं. 16 जानेवारी 17 जानेवारी सगळ्या घटनाक्रम आपल्या समोर आहे. 21 जानेवारीला राज्यभरात पोलिसांनी नाकाबंदी केली, धरपकड केली, मुंबईत लोक आले तरी अटक केली. एवढं सगळं करून हे आझाद मैदान भरलं होतं. आणि मला एक गोष्ट म्हणजे मी जे आकलन करतो ते बरोबर आहे. ज्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागायला गेलो, मी त्यावेळेस पोलीस प्रशासनाला सुद्धा हे सांगितलं होतं. कारण मला माहिती आहे धनगर कसे आहेत. तर धनगराला येड म्हणल्याशिवाय त्याच्या अंगात नाही येत. विजय भाऊ, मी आपण काय सांगितलं, विजय भाऊ साक्षीदार आहे, नाना भाऊ आहे, आनंद भाऊ बनसोडे, सगळी मंडळी येते. मी त्या दिवशी पोलिसांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही परवानगी जर दिली तर थोडेसेच लोक येतील, परवानगी नाही दिली तर किती येतील, भरपूर येतील. आणि जर मागच्या वेळेस सारखं अटक करायचं नाटक केलं तर मग रेकॉर्ड तुटतील सगळे. मला असं वाटतं पोलिसांनी या आंदोलनाला, सरकारनं आंदोलनाला परमिशन देऊन जरा चूक केली एक प्रकारे. का हो विजय भाऊ? हरकत नाही. परवानगी मागताना आपण एक शब्द दिला होता पोलिसांना. मी आज सकाळीच एक गोष्ट बोललो, मी उपोषण करायला इथं आलो नव्हतो. मला असं वाटलं होतं सरकार सोबत 13 तारखेला सविस्तर चर्चा झाली. चर्चा काय आत्ताच झाली असं नाही, याच्या अगोदरही झाली होती. काही वेळेस चर्चा झाली. जालन्याला उपोषणाला बसलो तेव्हा चर्चा, पंढरपूरला उपोषणाला बसलो तेव्हा चर्चा. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात उपोषण आंदोलन झाले असतील त्या त्यावेळी चर्चा झाल्या. असं वाटलं होतं हा प्रश्न 16 तारखेला सुटेल. 16 गेली, 17 गेली, आजची 18 जाण्यात जमा आहे. आपण परवानगी घेताना पोलीस प्रशासनाला एक शब्द दिला होता की 16 तारखेला संध्याकाळपर्यंत सरकारच्या वतीनं हा डायलॉग संपला पाहिजे, ठोस निर्णय झाला पाहिजे. फडणवीस साहेब 2014ला मुख्यमंत्री होण्या अगोदर ज्या ताकदीनं, ज्या आपुलकीनं धनगरांशी बोलत होते, त्याच आपुलकीनं आजही बोलतात की आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. आता आम्ही सुद्धा नम्रपणे पण ठणकावून सांगितलं फडणवीस साहेबांना, आणि आता सुद्धा सगळ्यांना ठणकावून सांगतो की आम्ही सुद्धा आमच्या शब्दावर आता ठाम आहे. तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहा. तुम्ही जोपर्यंत धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. मी सांगितलं इथून एकतर निर्णय घेऊन जाऊ, नाही तर आमची डेड बॉडी महाराष्ट्रात जाईल. आम्ही आंदोलन करतोय नियमामध्ये, आम्ही दररोज नियम फॉलो करतोय. सकाळी 9 वाजता येतो, 6 वाजता जातो. आता या ठिकाणी आपले प्रतिनिधी परवानगी मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. पोलीस प्रशासनानं स्पष्ट शब्दात सांगितलं परवानगी मिळणार नाही. आता मी माझ्या शब्दावर ठाम आहे की मी इथून रिकाम्या हातानं जाणार नाही. तुम्ही जितके लोक इथं आले, तुमची काय भावना आहे? काय करायचं? 6 वाजता जायचं का बाहेर ग्राउंडच्या? हा, मग हे इथं पोलीस येतील, पकडतील.
लाठीचार्ज करतील, फारच गोंधळ झाला तर गोळीबार करतील, गुन्हे दाखल करतील. किती लोक जेलमध्ये जायला भीतात? जेलमध्ये जायला किती लोक भीतात? कोणाची तयारी जायची? हा नाही म्हणजे माझा निर्णय पक्का आहे. मी फक्त ठरवलं होतं की मी मुंबई सोडणार नाही. कारण परवानगी मिळाली, आपण कंटिन्यू आंदोलन करत राहू. माझा जीव गेला तर सगळे साक्षीदार इथं. मी सकाळचं पाणी पण नाही पिलेलो आज. आणि अन्नाचा कण हे सगळे एक शब्द खोटा आहे, सगळे साक्षीदार आहेत. तुम्हाला तरी खरं वाटतं का खोटं वाटतं इथं बसलेले आहे? विजय भाऊ खाल्ला एखादा अन्नाचा कण? तुम्ही तर 15 तारखेला 16 तारखेला बी आपण जेवण करले का सांगा? उपोषण करताना बी जेवण करून नाही बसलो. कारण मला माहिती मी जर प्रामाणिक असलो तर हे लोक प्रामाणिकपणे साथ देतील. मी ह्याच प्रामाणिकपणानं जीव जाईपर्यंत आंदोलन करायला तयार आहे. मी मंडपाच्या बाहेर जायला तयार आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा आता. मग मी पण ती अट ठेवली होती पोलीस प्रशासनाला की परवानगी दिली तरच हे ग्राउंड सोडत, परवानगी नाही दिली सोडणार नाही. मग आता बसायचं, एकही जण जाणार नाही. आता महाराष्ट्रातल्या ज्या धनगराला वाटतं की हे आंदोलन आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचं आहे आणि प्रामाणिकपणे चाललंय, तर काही मॅनेजमेंट नाही. मी आता हे निगेटिव्ह बोलायचंच नव्हतं, पण आज शेवटचं बोलतो विजय भाऊ, याच्यानंतर बोलणार नाही. एक वाक्य बोलतो मी, 1 मिनिट, एक वाक्य बोलतो मी की जे लोक म्हणत होते की आमच्या मागे हे होय, आमच्या मागे ते होय, ही ताकद आहे, ती ताकद आहे. नाना भाऊ, आमच्या मागे जर ताकद असती तर या मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा राहिली नसती माणसाची. आणि काही लोक म्हणले मॅनेजमेंट झाली, मीटिंग लावली तर मॅनेजमेंट झाली. अरे मग मॅनेजमेंट झाली असती तर आम्ही जीव द्यायला बसलो नसतो. त्याच्यामुळे आता जे म्हणतात त्याला सोडून देऊ आपण. पण ज्याला विश्वास आहे की हे आंदोलन धनगराच्या फायद्याचं आहे, प्रामाणिकपणे चाललं, त्या प्रत्येक धनगरानं मुंबईकडे निघायचं. आता घरी नाही. आता गुढीपाडवा मी म्हणलं होतं घरी काळ्या गुड्या उभारा. जे लोक घरी आहेत त्यांनी घरी काळ्या गुड्या उभारा. पण जे धनगर मुंबईच्या दिशेनं सगळ्यांना काळे झेंडे, एका हातात पिवळा झेंडा, एका हातात काळा झेंडा. सरकारनं संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय केला तर पिवळा झेंडा फडकवून विजयाची गुढी लावायची, आणि नाही दिला तर काळा झेंडा. मला अटक केली. मी अटक केल्यावरही माझं आमरण उपोषण चालू राहणार आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे. मी मुंबईच्या बाहेर जाणार नाही. पोलीसवाले मला अटक करतील, पोलीस स्टेशन मध्ये नेतील, हॉस्पिटल नेतील, कुठं न्यायचं तिथं नेतील. मी घरी जाणार नाही. आता धनगरांनी ठरवायचं तुम्हाला घरात राहायचं का मुंबईत यायचं. ते चालू आहे. मी महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना विनंती करतो, उद्या आपण जे बांधव रस्त्यानं असतील, आता ते आले जिथपर्यंत आले, वापस जाता येणं शक्य असेल तर वापस जा, नसेल तर मुंबईत या काही अडचण नाही. परंतु जे बांधव घरी आहेत ते उद्या मुंबईला येऊ नका, परवा येऊ नका. सोमवारी तुम्ही या ताकदीनं, सोमवारी सुद्धा आपला मुद्दा तोच कायम आहे. सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आम्हाला वचन दिलंय त्याची पूर्तता करावी. ती मागणी मान्य होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही, माझं उपोषण सोडणार नाही. या मागणीवर मी ठाम आहे. मी माझ्या ठिकाणावर ठाम आहे, पक्का आहे. आता जबाबदारी तुमची धनगर बांधवांनो. आजपर्यंत परीक्षा होत्या, कालपर्यंत लग्न होते, उद्या गुढीपाडवा आहे, गारपीट झाली, पाऊस झाला, कोणाला ज्वारी काढायची, कोणाला गहू काढायचे, कोणाला हरभरा काढायचंय. तुमच्या अडचणी आम्ही सगळ्या समजून घेतल्या. आम्ही आतापर्यंत तक्रार नाही केली, कारण हे खरं आहे. तुमच्या अडचणी आहेत. तुम्ही मुंबईला यायला तयार आहे, मला माहिती आहे. तुमच्या भरोशावरच आपण हे एवढं मोठं आंदोलन इथं पुकारलं होतं. ही लढाई माझ्या हिमतीवर नाही केली. ही लढाई भगवानराव माथलेच्या भरोशावर, चराटे साहेब असतील, विजूभाऊ तमनरे, आमचे मोहन नाना देवकाते, पातोंड साहेब, सातपुते मामा, संतोष भाऊ कोल्हे,
आमचे पुजारी साहेब सगळे जेवढे मंडळी आहे, मी एक नावं घेतले प्रातिनिधिक स्वरूपात. या एकाच्याही भरोशावर ही लढाई सुरू नाही केली आपण. ही लढाई तुमच्या भरोशावर सुरू केली. कारण मला माहिती आहे जालन्यात तुम्हाला कोण 1 रुपया दिला नाही. याच्यापैकी एकाही लोकांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही गाड्या करून या. तुम्ही तुमच्या मनानं आले होते. तुम्ही ठरवलं होतं. तुम्ही दीपक बोराडेवर विश्वास ठेवला होता. तुम्ही दीपक बोराडेवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी चालू आहे. म्हणून आता तुम्हालाच विनंती आहे माझी, या लोकांना नाही. हे तर बिचारे हे पहिल्या दिवशीपासून माझ्यासोबत आहेत. आता याच्यात प्रत्येकाची ओळख करून दिली तर वेळ जाईल. हे सगळे मोठे लोक आहेत. सगळ्या बाबतीत माझ्यापेक्षा वयानं मोठे, पैशानं मोठे, सगळ्या बाबतीत मोठे आहेत. चांगले घरं, हे फुटपाथवर झोपले ते लोक. यांना गरज नाही काही. वेळ तुमची भावांनो. आतापर्यंत तुम्ही नाही आले हरकत नाही, अजून 4 दिवस येऊ नका. पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, सोमवारी कुणीही घरी राहू नका. मी आता इथून जाणार आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एक गोष्ट आहे की आता चराटे साहेब बोलले, सगळ्यांचीच विनंती होती. चराटे साहेबांनी विशेष विनंती केली की भाऊ तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तर सोमवारपर्यंत मी मरणार नाही याची गॅरंटी तुम्हाला देतो. तुम्ही आता ताकदीनं सोमवारी या. एकतर जे तुम्हाला पाहिजे ते तुमच्या हातानंच तुम्ही इथं ठरवायचं. या स्टेजवर तुम्ही जे ठरवसाल ते होईल. एक गोष्ट पक्की आहे, मी भावनिक माणूस आहे, सेन्सिटिव्ह माणूस आहे आणि बोलतो, प्रामाणिकपणे बोलतो, ते करतो. मी तुम्हाला सांगितलंय की जोपर्यंत आमच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नाही, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत मी मुंबईही सोडत नाही आणि माझं उपोषणही सोडत नाही. काही झालं तरी मग इथून तुमची 70 वर्षांपासूनची मागणी मान्य करून जायचं, 7 दशकांपर्यंत अन्याय दूर करून जायचं, तुमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा कागद हातात घेऊन जायचं का माझी डेड बॉडी हातात घेऊन जायची, हे तुम्ही ठरवायचंय. आम्ही सगळे आमच्या, आता मी तर सगळ्यांना म्हणलं की तुम्ही घरी जाऊ शकता. यांना आता मी जाहीर लाईव्ह मध्ये सांगतोय की ज्याला घरी जायचं ते घरी जाऊ शकतात. तुम्ही सोमवारी या. हे सगळे येणार आहेत. पण आता बरेच बांधव म्हणले आम्ही इथं थांबणार आहे. इथं थांबायचं बंधन कुणालाही नाही. मी एकटा जरी असलो, माझ्यासोबत कोणी एक जण जरी काळजी घेणारा माझी असला, पुरे झाला. आणि नसलंय तरी इथं मी तुमचं माफी मागतो. तुम्ही मला वाईट नका वाटू दे कोणीच. चराटे साहेब या ठिकाणी येते, मुंबईचे आहेत. हे आमचे मुंबईचे बांधव आहेत. हे ताकदीनं इथं सोबत आहेत. हे इथं काळजी करतील. तुम्हाला जर वाटत असेल कोणाला तर तुम्ही सुद्धा घरी जाऊ शकता. काही अडचण नाही. पण हे घरी जाओ न जाऊ, हे इथं उद्या राहू ना राहू, येऊ ना येऊ, पण तुम्ही प्रत्येकाने इथं या. कारण तुमच्या भरोशावर ही लढाई चालली. मी परत एकदा शेवटचं वाक्य बोलतो नम्रपणे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं माझ्या हातात नाही. फडणवीस साहेब देतो म्हणले, मोदी साहेब देतो म्हणले, त्यांच्या मनात नाही. हे करून घेणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जितक्या ताकदीनं त्यांना भांडाल, त्यांना मागाल, तितक्या ताकदीनं ते मिळणार आहे. आणि एक गोष्ट अजूनही लक्षात घ्या, 8 वाजले. मी आत्ताही पोलिसांचा सन्मान करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर काही जबरदस्ती केली नाही. कायदा पाळत, संविधानाचा सन्मान राखत, पोलिसांचा सन्मान राखत शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन चाललंय. कारण भावांनो, शांतीत क्रांती हे मी मानतो. आपण जालन्याचं आंदोलन 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंती दिवशी स्थगित केलं होतं विजयभाऊ, आणि तिथं सांगितलं होतं की हे आंदोलन शेवटपर्यंत शांतीने चालल. मी माझा शब्द पाळतोय. आणि माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं या सगळ्यांचे आभार आहे की हे सगळे सुद्धा माझ्या शब्दाला मान देत, माझा शब्द पाळण्यासाठी मला मदत करतात. म्हणून आम्ही सगळे आपापल्या ठिकाणावर ठाम आहे, प्रामाणिक आहे, लढतोय. त्याच्यामुळे आता तुम्ही 4 दिवस इकडे मुंबईकडे नाही आलं चालतं. मुंबईच्या लोकांना मात्र विनंती आहे, चराटे साहेब, मुंबईचे लोक दररोज मला भेटायला या. पुजारी साहेब तुम्ही आले तर मला थोडंसं, म्हणजे मला जेवायला अन्न नसलं तर काही होत नाही दादा, तुम्ही भेटले ना तर मला ऊर्जा मिळते. म्हणून मुंबईच्या लोकांनी या, महाराष्ट्रातल्या लोकांनी 4 दिवसात नाही आलं चालतं. पण सोमवारी कोणी घरी राहू नका एवढं बोलतो.